त्याला सलामीचे फलंदाज स्ट्राईकला रायगड ठाण्याचा ठाण्या वाघ विश्वास पाटील नॉन स्ट्राईक एंडला नयन पांचाल तुषार जाधव। चलो फिर की सजावट कीजिए। आरंभिक बल्लेबाज की जोड़ी मैदान के अंदर आ चुकी है। दिनेश उलवालोट संघामधील हा एक दमदार असा गोलंदाज नावात त्याच्या हाय बोलबाला विश्वास पाटील तोंडरेवाला। बघूया काय होते मैदानाच्या आतमध्ये। गेम इज ऑन। पहिला चेंडू भिरकावून दिलाय आणि पाहायला मिळतो एका टप्प्याने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय। संघाची धावसंख्या 1। खातं खोलतोय सुमित बडगे संघ पेशाने सिव्हिल इंजिनियर असणारे आपले पिताश्री आणि मुलांना पण सुंदर असं कार्य यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। दोन्ही मुलं इंजिनियर काय चाली रणनीती आहे अप्रतिम। संतदादा भैर मनापासून धन्यवाद। दिनेशचा पुढचा चेंडू क्षेत्ररक्षकाची व्यवस्था पाहतोय नयन पांचाल खेळण्यासाठी सज्ज होतोय। बघा जर एका बाजूने विश्वास पाटील चांगल्या प्रकारे फटकेबाजी करत असतील तर त्यांना स्ट्राईक देणं हे मात्र नयन पांचालचं काम आहे आणि तेच करतात मैदानाच्या आतमध्ये। तो चल ने आया 4 षटकांचा सामना आहे। 24 चेंडूचा खेळ आहे। लक्ष केंद्रित करा। पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि आता मात्र दिनेशचा चेंडूला भिरकावून दिलाय। बघूया बिघेट संघाची धावसंख्या दादा आम्हाला सांगतील 8 धावा। ओव्या कॅम्पवरनं आम्ही समालोचक मागवला शांताराम जाधव का जबरदस्त स्कोरिंग 5-5 पेनाचा वापर अप्रतिम कामगिरी। पुन्हा एकदा बघूया टेक्निकल शॉट पाहायला मिळतो। गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय दोघांमध्ये लागली झुंज चेंडू यशस्वी आला हा चौकार आणि जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या 12। चुकीला माफी नाही। तुम्ही चुकले तुम्ही रिपीट घेऊ शकता। मी चुकलो मी रिपीट नाही घेऊ शकत। मी एकदा बोललो म्हणजे बोललो। 12 विदाउट लॉस्ट। दिनेश पुढचा चेंडू पुन्हा एकदा विश्वास पाटील कोण रोखणारे वादल आणि आता मात्र चेंडू नेऊन ठेवलाय तो मात्र पंचांचा इशाऱ्यानं बाकी आहे। आला 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 षटकार तो ठोक डीजे। विश्वास पाटील यांच्या गावातील विश्वास पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र आणि टेस्टर बैलाचे सर्वेसर्वा कैलासजी म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा विश्वास पाटील तुम्हाला शुभेच्छा आल्यात। मनापासून आपलं सहर्ष स्वागत। पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात होतोय। बघा अकराचा लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र बघा आता मात्र इथे काय होऊन बसलं। दोघांमध्ये तालमेल नव्हता। तालमेल चुकला एकाला यावं लागेल माघारी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला हादरा पहिला धक्का पहिला दणका मिळतो तो मात्र सुमित बडगे संघाला। बॅट द बॉल नयन पांचाल रनआउट। 4 ओव्हरची मॅच आहे। नवीन फलंदाज सुटकेचा श्वास सोडला असेल तो मात्र मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघाने रायगड संघाने कारण नयन पांचाल चांगले फलंदाज आहेत ते मात्र बाद झालेत। नवीन फलंदाज मैदानामध्ये इम्रान 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 मस्ते 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 मिडल ऑर्डरचा फलंदाज मैदानामध्ये चाललाय। बघा सुनील दादा पाटील एक दर्जेदार असे पंच आहेत आणि ज्याने विकी पाटील हा त्यांचा पुत्र आहे काय फलंदाजी करतोय भल्या भल्याना असा नाचवतोय। अमित जी मात्र आ चुके हैं।
बारावा प्लेअर इथे या, इथे या. तिकडे बसायला ना, तुम्हाला इथे चेअर दिली. नाव सांगा. सन्माननीय गुरुनाथ नावडेकर मुरबी गावचे आणि त्यांच्या समवेत मिथुन पाटील आणि गणेश पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. तिघांना मी विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर महेशजी कातार, महेशजी भोईर खारघर यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. महेशजी भोईर आपणास मी विनंती करतोय. धावसंख्या झाली ती मात्र 18. हेमंत गोरले नवीन गोलंदाज. बघा टेक्निकल शॉट, गॅप शॉट सिलेक्शन आणि आल्या आल्या इम्रानच्या मॅट मधून चेंडू गेलाय चौकारासाठी. 4 षटकांचा सामना असेल. शेवटचा सामना, शेवटची लढत या रुपेश डोलवेकर यांनी आम्हाला जनरेटरची व्यवस्था केली. त्यांच्या मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. या आपण स्टेजवर भाऊ मेवणा आपल्याला बोलवत आहेत. सागर पाटील या, रुपेश दादा उलवेकर या, आपण स्टेजवर या. इथे मात्र धक्क्यावर धक्के मारत आहेत. आता मात्र 22 रन्स, लॉस्ट ऑफ 2 विकेट्स. सुमित इलेवन पडगे अगेन्स्ट मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. 4 overs match, 2 over progress. प्रदीप ताडकर नवीन फलंदाज. दादा वीर आलेत. किरीतपाडा गावातील एक उत्कृष्ट असे दमदार व्यक्तिमत्व. त्यांच्या समेत रुपेश उलवेकर, महेश कारगर मधील महेश दादा सावकाश सावकाश आणि लवशेट भुईर. नावात त्याच्या लय बोलवाला दादा भुईर इकडं पळवाला. तडग्याचा बॅट्समन सुभाष ठाकूर ऑलराऊंडर आहे तो फार. लवशट भोईर पडगेवाला. हो षटकर चौकर मारून गेला. रुपेश उलवेकर पालेवाला. जनरेटर आम्हाला देऊन गेला. सुंदर अशी व्यवस्था पाहायला मिळतोय. बघूया आपण एकदा सामन्याला सुरुवात. सुपर 8चा मुकाबला चालू आहे. 4थ्या दिवसामधला शेवटचा सामना. पुन्हा एकदा स्टेट द बॉलर खेळू चेंडू खेळून काढला. सुरक्षित दृश्य पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र सर्व अतिथी देवो सर्व मान्यवरांचं मात्र 24 लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र टिपली जातात. कुठे गेलो होतो, काय केलंय, खोटं बोलू शकत नाही. कारण तर तुमचा सबूत इथे आहे पुराव्यासहित. काय महेश पाटील बघा 2 षटकं संपलीत. 4 षटकांचा सामना आहे. पाणी जर हवा असेल तर पंचांशी आपण इशारा करू शकता. त्याच्यामध्ये सर्व काय आहे, बोर आहेत, ऑरेंज आहे, केले आहेत, पाणी आहे, सर्व काय बघा. धन्यवाद लवशेट भुईर. धन्यवाद महेश पाटील यांच्या सर्व मान्यवरांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आल्यात. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. संतोषजी भुईर जिथे कमी तिथे आम्ही. पडगा प्रीमियर लीग मध्ये कोणाला माहित नव्हतं सागर कसा गातो कसा बोलतोय, पण तिथून मात्र जे प्रेम मिळालंय ते अजूनपर्यंत विसरलं नाही. 5 दिवस एक समालोचक आपल्या स्टेजवर समालोचन करू शकतोय, एवढी ताकद आहे. आणि ही ताकद जी निर्माण झाली ती मात्र आले कधी गेले कधी उरून गेला भरारा आणि संपणार नाही आणि संपणार नाही आमच्या संदीप दादाचा दरारा. अध्यक्ष कसा असावा आणि अध्यक्षाला धरून पंच कसावा तो मात्र सुनील पाटील यांच्याकडून शिकावा. ये आमीची मात्र आते खासी बिसी दीपक पाटिल भी आते, कभी भट्ट बन जाते, कभी ओम भट्ट स्वाहा. चला बघा आमचे ड्रिंक्स वाले आलेले आहे.
जबरदस्त 4 ओव्हरचा मॅच आहे. एक षटक आम्ही कमी केलाय वेळे आलावी. परंतु आता मात्र बघूया वैयक्तिक पहिल्याने सांगित बॉलर्स नेम सचिन दादा भास्कर साकमकर. बघा संजय पाटील आले. क्षेत्रक्षण मात्र जबरदस्त सजवलंय. पॉवर प्लेचं सर्व काही संपलेलं आहे. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात आणि आता मात्र आल्याला चेंडू भिरकावून दिला. बघूया 2 क्षेत्रक्षक धावतात. ओ ना तुला ना मला मी धावतो मात्र हे भोल्या शंकरा देवाला. पालकचे ऑलराऊंडर आणि आम्हाला वेळेवर सपोर्ट करणारे अशोकजी उलवेकर भाऊ यांना विनंती करते की आपण मंचावर स्थानपन्न व्हा. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून काय धार आहे. तीक्ष्ण धार आणि संघाची धावसंख्या दाखवावा लागतो. आतापर्यंत स्कोअर पाहायला गेला 26 धावा. पुन्हा एकदा चेंडू केला सीमा पार. आला विश्वासच्या बॅट मधून दमदार षटकार. डीजे बंद काय पाल्याचे मथुर अशोक उलवेकर साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर स्थान बनवा. बघा सन्मान दिला चेंडूला. हीच तर खरी क्रिकेटरची खासियत आहे. चांगला चेंडूला सन्मान द्यायचा आणि खराब चेंडू सीमारेषे बाहेर धाडायचा. संजय पाटील लक्ष केंद्रित करत 4 षटकांचा सामना आहे. स्कोअर झालाय 33. 2 तिऱ्या लागल्यात. विश्वास पाटील घेतात 9 चेंडूमध्ये 27 आणि प्रदीप ताडकर घेतात 3 चेंडूमध्ये 1 धाव. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. दमदार 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 सर्वात लांबीचा लांब लचक षटकार. होती परंतु संतोष दादा भैर बघूया कुठे नेतात. गोव्याला नेतात की परगेच्या तिकडे फार्म हाऊसला नेतात पाहायला मिळेल. सुपर 8 ला टीम बघूया कुठली जातोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. और ना तेरे को ना मेरे को मैच चली सीधी घर को. ये गेंद गई मसी के पास. बल्लेबाजी हो रही है मैदान के अंदर. यानी गेंदबाज को ना परछा ना देखा खाली गेंद को देखा. और टीम का कुल मिलाकर स्कोर 45. चेंडू असतील शेष 1. धावसंख्या 45. पुन्हा एकदा ऑप्शनला सोडून जाणारा चेंडू. पंच म्हात्रे साहेब आमच्याकडे वळतात की हा स्वेर मारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये 46 धावा दाखवाव्या लागतात. गोलंदाजी विशेषण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 18 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 6 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 22 आणि आता मात्र हा चौकार. मस्त आज सागरचा वाढदिवस आहे आणि सागरसाठी गाणी. तर या दरम्यान आपण स्वागत कक्षाकडे बोलतोय. आमच्या आदय विभागाचे अध्यक्ष आदरणीय रुपेश उलवेकर यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती आम्ही घेतोय. रुपेश उलवेकर या आपण. दिला हे जाने जनरेटर आम्हाला रुपेश उलवेकर पाल्याचा फेमस झाला. यस. तर आमचे अशोक उलवेकर या पण सिनियर सिटीजन खेळाडू आणि आम्हाला मार्गदर्शक. मामा थांबा स्वागत आहे तुमचा. थांबा बसा बसा. तर याच दरम्यान आमचे राघव मामा यांचा यथोचित मामा या आपला यथोचित मान सन्मान आम्ही मंचावरती घेतोय. सत्यवान दादा स्कोअर 50 झालाय.
राहू दे मॅच चालू होते एक साईडला. शेवटचा षटक असेल. 50 धावा दापका झाल्यात. स्वागत समारंभाचा कार्यक्रम आपण हाती घेतोय. या अशोकजी उलवेकर साहेबांचं आगमन. हा अशोकजी उलवेकर यांचं या ठिकाणी आगमन. त्याच दरम्यान मी दादा भोईर आपलंही स्वागत या ठिकाणी घेतोय. विनोद जाधव गोलंदाज. महेश आपलाही या एक जण अशोक उलवेकर आपलं स्वागत या ठिकाणी आम्ही घेतोय. या येतच नाही विनोद जाधव दादा ये ना. विनोद जाधव गोलंदाज आलेत. स्वागताचा कार्यक्रम सत्यवान दादा चालू राहू द्या. आमच्या अशोक उलवेकर आमच्या विभागातील मथुर आहे साहेबा. हा एक जबरदस्त फास्टर गोलंदाज आणि सिनियर सिटीजन कधी पण आम्हाला काही मार्गदर्शन असू द्या लगेच मार्गदर्शन करणारे आमचे अशोक उलवेकर यांचा यथोचित मान सन्मान. त्या दरम्यान या महेश या ना एक चल आपण मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. सागर आणि चायवाला यांना सगळ्यांनी चाय देऊन टाक. शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लोअरचं षटक. 4 षटकांचा सामना आहे. गोलंदाज विनोद जाधव. स्लोअर डिलिव्हरी समोर फलंदाज विश्वास पाटील. आणि आता मात्र चेंडू हा म्हणता झालाय फरार. आलाय हा षटकार. संघाची धावसंख्या 56 आणि विश्वास पाटीलची वैयक्तिक धावसंख्या 35 धावसंख्येवर खेळतात विश्वास दादा पाटील. पाहूया शेवटच्या सामन्यामध्ये विश्वास दादा पाटील हे 50 लगावतात का. पाहूया 35 झाल्यात. अजूनपर्यंत चेंडू आहेत या षटकातील. शेवटचं षटक आहेत. 5 मागाशी पण 39 मारल्या होत्या. विश्वास पाटील कोण रोखणारे वादल आणि कोण विसरणारी केली अविस्मरणीय केली. तुम्हाला शुभेच्छा आल्यात. रायगड फोटोग्राफ मास्टरचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री मानगर गावातील संजय दादा पाटील यांच्याकडून विश्वास पाटीलला शुभेच्छा आल्यात. आणि संतोषजी भोईर तुमच्या स्पर्धेला आणि तुमच्या संघाला लेजंड खेळाडू सोना गायकवाड नरेश गायकवाड पारगाव यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. टेन्शन घेऊ नका लवू भोईर. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. विनोद जाधवचा पुढचा चेंडू अप्रतिम. नावात तर त्याच्या आई बोल बाला विश्वास पाटील तोंडरेवाला. काय फटकेबाजी पाहायला मिळतोय. 11 चेंडू मध्ये 39 धावा. मागाशीच्या सामन्यामध्ये पण 39 धावांची बहादर इनिंग मॅरेथॉन इनिंग खेळली होती. आता पण 39 धावा. 12 चेंडू मध्ये 39 धावा. दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 7 तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 26 आणि चौथं शेवटचं षटक चालू आहे. एक सफलता मिळवली. 12 धावा दिल्यात. अजूनपर्यंत चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. टीमचा टोटल स्कोअर झालाय 62. बॅट्समन शशिकांत पाटेकर. शशिकांत पाटेकर आलेत. तसेच उसारली गावातील माजी सरपंच आणि उद्या ज्यांच्या संघाचा सामना आहे ते वेद 11 संघाचे विश्वास शेठ यांच्याकडून सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात.
विश्वास भगत माजी सरपंच रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न की परमेश्वर बघा स्कोर थोडासा शांत आहे थंडावलाय कारण विश्वास पाटील केली संपुष्टात आली त्याच्यानंतर आता मात्र या षटकातील चेंडू असतील 2 बघा चौकार षटकार की निर्धाव पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतो पुन्हा त्या जोरदार प्रहार केला चेंडू गेला सीमारेषेला गवसणी घालण्यासाठी पाहायला मिळतोय कार्पेट ड्राईव्ह चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढून पुढे सरकतोय धावपळका धाव लागतात त्या मात्र 66 धावा आणि अंतिम चेंडूचं मात्र स्वागत केलंय तर मात्र दमदार षटकारानं शशिकांत पाटेकर यांच्या बॅटमधून षटकार संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर लागतोय 73 टू विन 72 धावा झाल्यात 73 धावांचं टार्गेट असेल तर ऐकूया पुढचा आमचा खालापूर तालुक्यातील दमदार समालोचक आमचे ज्ञानेश्वर पारंगे यांचा आवाज हॅलो थँक्यू धन्यवाद सागर पाटील सर तर पहिले 2 षटक सांगण्यासाठी आपल्या समोर येतील रायगडतील बुलंद आवाज अमित म्हात्रे सर तर आजच्या 4थ्या दिवशीचा सामना झाला तो सुमित 11 पडगे एकदम हाय स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतो तो 4 षटकामध्ये 73 धाबा अशी जबरदस्त धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते आणि 5 मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली 91 धाबा काढल्या त्या तर बघूया आता येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 73 धाबांची गरज अतिशय जबरदस्त ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते रायगड 40+ प्रीमियर लीग भव्य दिव्य अशी ही स्पर्धा येणारे 24 चेंडू आणि 73 धाबांची गरज आजच्या दिवसाची शेवटची मॅच शेवटचा अंतिम सामना या ठिकाणी आपल्या समोर प्रेक्षकांसमोर येतोय तो मेडिटेक स्पोर्ट्स रायगड त्याच्या विरोधात सुमित 11 पडगे असा हा रोमहर्षक सामना आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच प्रेक्षकांसमोर येणारे 24 चेंडू आणि 73 धाबांची गरज आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केले जातं अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं या स्पर्धेमध्ये जतन केलं जातंय स्वागत करूया आनंदाने हर्षाने उदलू शब्द सुमणे या शुभ समयाला आपण आलात काय आम्हाला हवे दुसरे त्याला सलामीची जोडी मात्र मैदानात पाठवायची आहे चला मेडिटेक स्पोर्ट्स रायगड आपली सलामीची जोडी मात्र मैदानात पाठवायची येणारे 24 चेंडू आणि 73 धाबांची गरज पाहुण्यांचे समालोचन कक्षामध्ये मांदी आली आहे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी मान सन्मान मात्र केला जातो लहान असो किंवा मोठा असो सन्मान केला जातो आयोजकांच्या माध्यमातून येणारे 24 चेंडू आणि 73 धाबांची गरज मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या संघाला हाय जन्माला येऊन आज 16 डिसेंबर वाढदिवस जन्माला येऊन काय कमवलं तर पाहायला मिळालंय 24 लाईव्ह साक्षीदार आहे
सर्व मान्यवर साक्षीदार आहेत. तर जन्माला येऊन जर मी काय कमवलं असेल तर ज्या पहिल्या आई वडिलांचा मी आभार मानतो ज्याने मला जन्म दिला आणि तुमच्यासाठी प्रेमाची माणसं कमवलीत हेच माझ्यासाठी खूप आहे. माणूस पैशाने श्रीमंत नसला तरी मात्र मनाने श्रीमंत आहे आणि सागर पाटील असा व्यक्तिमत्व आहे तुम्ही कधी हाक मारा तुमच्या कार्याला नेहमी धावून येणारा माणूस आहे. नक्कीच पारगोचा बुलंद आवाज सागर पाटील यांस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जीव हजारो साल साल के दिन हो 50,000 असे दमदार व्यक्तिमत्व. हेलो, लेकिन यकीनन मैं सागर पाटिल के लिए एक शेर जरूर कहना चाहूँगा उनके जन्मदिन के लिए कि आपके हिस्से में हवा है, आपके हिस्से में हवा आए, आपके हिस्से में फिजा आए, आपके हिस्से में प्यार आए और आपके हिस्से में दौलत आए. आज आप आया है ऐसा जन्मदिन आपके जिंदगी में 100 बार आए. थैंक यू, धन्यवाद. क्या बात है, जोरदार तालियां होना चाहिए. आज सागर पाटील पारगावचा बुलंद आवाज याचा वाढदिवस आहे. तर येणाऱ्या 24 चेंडू आणि या जिंकण्यासाठी 73 धाबांची गरज आहे ती मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या संघाला. बघा आजच्या दिवसातील या शेवटची मॅच या ठिकाणी या प्रेक्षकांसमोर या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे गुणलेखक आमच्या समेत आज शांताराम जाधव एक जबरदस्त गुणलेखक नव्हे तर संपूर्ण लेखा जोखा या ठिकाणी आज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ते शांताराम जाधव तर तब्बल 10 दिवस गुणलेखाचं काम पाहणार ते जबरदस्त गुणलेखक ज्यांना आम्ही लेखनी उपाधी अशी पदवी देतो ते शांताराम जाधव 10 दिवस असणार आहेत. धन्यवाद. तर बघूया येणारे 24 चेंडू आणि 73 धाबांची गरज. ज्या खेळाडं तुम्हा आम्हाला वेळ लावला तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाडं तुम्हा आम्हाला असंख्य मित्र परिवार मिळवून दिला तो खेळ म्हणजे क्रिकेट मैदानावरती पाहतोय. येणारे 24 चेंडू आणि 73 धाबांची गरज. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये. दोन मिनिटं इथे मॅच थांबवायची आहे. 2 मिनिटं. वाढदिवस साजरा होतोय आज ज्यांचा वाढदिवस आहे बार दिनी ये आपण आज यांचा वाढदिवस साजरा करतोय ते पारगाव गावचे सुपुत्र आणि रायगडची बुलंद तोफ म्हणून ज्यांना बोलतो ते सन्माननीय सागर पाटील यांना आज आपण शुभेच्छा देण्यासाठी संदीपजी पाटील इकडं सर्वजण उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा होतोय. तुम जीव 1000 साल साल के दिन हो 50,000 यही हमारे अर्जुन डीजे कमान. तर येणारे 24 चेंडू आणि 73 धाबांची गरज आहे ती म्हणजे मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या संघाला एक पर्वतमय आभाड मित्र म्हणजे उभं ठेवलंय. ते या संघापुढे एक पर्वत नाही तर एव्हरेस्ट पर्वत. या एव्हरेस्ट पर्वतावरती विजयाची पताका रोवायची असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या जोडीला. सलामीची जोडी मैदानात. पहिलाच चेंडू यावेळेस पहिलाच चेंडू सर्व फेकून दिलाय. हेलिकॉप्टर मात्र उडवलाय आणि सरळ चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे. हा येतो या दणदणीत षटकार. थँक्यू.
यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू, हा शरीराचा वेध घेणारा चेंडू, आणि ते मात्र काय घडतंय बघूया. आणि हा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवरती 6 धाबा आल्या. या 6 धावेनं मात्र श्री गणेश मात्र केला पहिल्या चेंडूमध्ये तो फलंदाज सचिन गरतनं. धापालकावरती धाबा आल्या त्या 6 धाबा. षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 73 धाबांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या संघाला. गोलंदाज तयार. सलामीचा गोलंदाज महेश भिन गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू सला भिरकावून दिला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. जसा सुईमधून धागा ओला जातो तसा चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. आहा मानता 4 धाब्यांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. कमान डीजे. च्या दिवसामध्ये ज्यांनी सुरेख पंचगिरी करून ज्यांनी सर्वांची मनं जिंकली ते पाळीगावचे सुपुत्र आदरणीय दीपक पाटील सर, रायगड असोसिएशनचे सदस्य, यांचा यथोचित सन्मान होते. सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते मायेचे उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि रायगड 40+ प्रीमियर लीगची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे त्यांना सन्मानित करण्यात येते. आणि हा चेंडू जातोय स्क्वेअर चेंडू. अवंतर धावेची बढती मिळते. धापलकावरती धाबा 11 धाबा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा महेश भिन गोलंदाजीच्या दीपकजी पाटील यांचा यथोचित सन्मान. एक जबरदस्त उत्कृष्ट पंच सुनीलजी पाटील, संदीपजी पाटील साहेब आणि सत्यन म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते होते सत्कार. धन्यवाद. असंच प्रेम आपलं वाढत जाओ. यावेळेस मात्र सुरेख फटका. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाबांसाठी. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या आमचे गुणलेखक शांताराम जाधव आम्हाला सांगतात की धावपालकावरती धावा आल्या त्या अद्याप पर्यंत 15 धावा. 15 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज महेश भिन मात्र अतिशय बागडा ठरतो. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि नंतर डॉट. तिसरा चेंडू चौकार. चौथा चेंडू सुद्धा चौकार. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा सरसळ प्रयत्न केला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय खणखणीत षटकार 6 धावांसाठी. या संघानं 21 या अंकावरती आहे. 21 धाबा. जशाच तसं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघाचे फलंदाज सचिन घरत आणि जय पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाज महेश भिन. यावेळेस स्वतः जबरदस्त फटकार. पार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या मुसुंडी मारतीये. ती 27 या अंकावरती आहे. 27 धाबा. जबरदस्त फटकेबाजी टोलेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ते सचिन गरत आणि जय पाटील यांच्या माध्यमातून. पहिलं षटक महेश भिनने टाकलं. पहिल्या षटकामध्ये केलेली गोलंदाजी चंपी पिटाई मर्दन मसाज. पहिल्या षटकामध्ये घामटा काढला मी तर म्हणेन महेश भिन या गोलंदाजाचा. तब्बल 27 धाबा आल्या त्या पहिल्या षटकामध्ये. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 46 धाबांची गरज आहे. 18 चेंडू आणि 46 धाबांची गरज. 73 धाबांचा पाठलाग करताना इथे मात्र जशाच तसं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते. ते सचिन गरत आणि जय पाटील यांच्या माध्यमातून. अठरा चेंडू आणि 46 धाबांची गरज. वाघ जखमी झाला तरी गोलंदाज दुसरं षटक घेऊन येतोय. तो गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज विश्वास पाटील. धावपालकावरती धाबा 27 धाबा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचं स्वागत करूया. गोलंदाज विश्वास पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे.
यावेळेस मात्र फटका फसला. इथे मात्र काय घडतंय, या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेनं धावफलक कासवाच्या गतीने पुढे सरकतंय. ते 28 या अंकावरती आहे. छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकतो. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो आत्मविश्वास. तर इथे तुम्हाला संघर्ष करण्याची प्रेरणा घेऊन तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. येणारे 17 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. गोलंदाज विश्वास पाटील. यावेळेस मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार, फेकी करणार, तत्पूर्वी चित्ताच्या चपळाईनं आणि हरणाच्या गतीनं इथे मात्र 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या. त्या 2 धाबेनं मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघ पोहोचतोय. तो अद्यापपर्यंत 30 या अंकावरती आहे. 30 धाबा धावफलकावरती लागले गेले. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज विश्वास पाटील आपल्या भात्यातील काही चेंडू हाताळताना यावेळेस मात्र खोदून काढला चेंडू. एक धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेकणार, तत्पूर्वी एक धाव घेण्यास रोखून धरलं या दोन्ही फलंदाजांना. या एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. ती 31 या अंकावरती आहे. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या फलंदाजीमध्ये. आणि इथे मात्र डॉट बॉल चेंडू. धावफलक स्थिरवलंय. ते 31 या अंकावरती. अजूनही 14 चेंडू आणि 42 धाबांची गरज. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, अंतिम सामना प्रेक्षकांसमोर पाहायला मिळतोय. तोंडरे विरोधात मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. यावेळेस जबरदस्त प्रहार. इथे मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. वाघाची दाढ फोडला पहाड. चेंडू सीमा रेषा पलीकडे येतोय षटकार. बरोबरीनं मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघ पोचतोय. तो अद्यापपर्यंत 37 अंकावरती आहे. यावेळेस मात्र जबरदस्त बॅट फिरवली गेली, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. सरळ चेंडू विसावला तो यष्टी रक्षकच्या हातामध्ये. आणि इथे मात्र रिव्ह्यू दिलेला आहे पंचांनी. वाईट साठी घेतलेलं बघूया. आणि मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. धावफलकावरती धाबा 37 धाबा दिसते. बघा, जो काय निर्णय असतो त्या निर्णयाची अंमलबजावणी मात्र निश्चित केली जाईल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. विश्वास पाटील गोलंदाज. धावफलकावरती धाबा 37 धाबा. 73 धावा पाटला करायचे. आणि वाईट नाहीये, पंचांनी दिलेलं आहे. वाईट नाहीये. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघ पोहोचतोय. तो अद्यापपर्यंत 37 अंकावरती आहे. तर येणारे 12 चेंडू आणि 36 धाबांची गरज आहे. बघूया पुढच्या धावतो वर्णन ऐकूया. एक रायगड मधील बुलंद आवाज अमित म्हात्रे सर यांची मधुर वाणी.
शशिकांत पाटेकर। पाटेकर के सामने इस बार देखा जाए स्ट्राइक के ऊपर है सचिन गरत। नॉन करें पे जय पाटिल। जहां 73 रनों का टारगेट है, रन ज्यादा है। कौन सी टीम सुपर 8 में जाएगी? सुमित पड़ के पनवेल या मेडिटेक स्पोर्ट रायगढ़? जय पाटिल या विश्वास पाटिल? विश्वास पाटिल या जय पाटिल? रन ज्यादा है, लेकिन क्रिकेट में कोई कठिन बात नहीं है। और ये गेंद अंपायर मात्रे वाइट बॉल ऑफ स्टंप से ज्यादा बाहर। एक्शन देखिए मात्रे साहब की। अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 38 के घर में 38। इस 12 में चाहिए 35 रन चाहिए अभी तक। पाटेकर की गेंद ड्राइव किया, एक बार फिर से ऑन ड्राइव लगे लॉन्ग ऑन के क्षेत्र में। कैप्टन विश्वास पाटिल ने गेंद को फील्ड किया, सिंगल चुराया और सिंगल के साथ स्कोर जाएगा 39। बाबाजी कभी किसी का सुनता नहीं है, कड़क बाबाजी है। उनतालीस स्कोर है 39। और गेंद बाहर यहां से कहता हूं गेंद बाहर। बेमिसाल टाइमिंग है और प्रॉपर टाइम होगा ना, गेंद आउट ऑफ द पार। चल लीजिए। चाहिए, लेकिन एक साइड से ये जो सचिन गरत बल्लेबाज है, ये मैदान के अंदर अपोजिट टीम के लिए सिर दर्द है। चाहिए जीतने के लिए 10 में 28। कठिन कुछ नहीं है। पाटेकर की अगली बॉल, ये फुल टॉस बॉल है, कैच की संभावना होगी। पाटिल, आज शाबाश विश्वास पाटिल कैप्टन ने काम किया परफेक्ट। लॉन्ग ऑन के ऊपर लिया, क्या ये फुल टॉस बॉल थी, थोड़ी ताकत कम पड़ गई। एक महत्वपूर्ण विकेट। सचिन गरत 30 रन बना के बैक टू द डगआउट। और 45 पे इस बार आपके जय पाटिल आउट हो चुके। तो इस बीच जय पाटिल मैदान से 7 रन बना के वापस चले गए। तो फिलहाल इस बार देखा पहला झटका लग चुका 45 पे। आने वाले 9 गेंदे शेष और जीतने के लिए 28 चाहिए। इस बीच सचिन पाटिल घर अभी तक मैदान के अंदर डटे हुए हैं, जो 29 पे खेल रहे। लेकिन जय पाटिल वापस 30 पे खेल रहे, जो 9 गेंदों का सामना किया है। तो आखिरी मेरे हिसाब से 9 बॉल शेष है और 28 चाहिए। ये रन बन में सकते, बनाने वाला चाहिए। क्रिकेट में कोई ऐसी बात कठिन नहीं है रवि भाई, बनाने वाला चाहिए। हेमंत जी आए, इस बार ड्राइव किया ऑन साइड के ऊपर, सिंगल मिलेगा, दूसरा हो सकता है। भागना चाहिए, लेकिन क्या रिस्क नहीं ले रहे सचिन जी। गुड फील्डिंग, बॉलर ने जाकर गेंद को स्वयं उठाया। एक तो सिंगल चुराया और सिंगल के साथ स्कोर जाएगा 46 पे 46। 8 गेंदों में 27 रन चाहिए। सत्येंद्र मात्रे जी की नजर देखिए, गरुड़ जैसे बाज, झंडे झंडे महत्वपूर्ण है। आसमान में आपको सब कुछ दिखेगा, धरती का दिख रहा है तो ऊपर क्या देखने से। और इस बार गेंद चली 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 चली, दादा भोईर, गेंद आउट ऑफ द पार्ट। इट्स अ ब्यूटीफुल 6। रुपेश साहब मौजूद है और उनके इस बार देखा जाए यहां दाया बाजू में लवुदा मौजूद है। परफेक्ट काम और करेक्ट नियोजन। 52 पे स्कोर।
हिम्मत हारो मत अभिमन्यु की बात मुझे आज भी पसंद है। हिम्मत से हारना, लेकिन हिम्मत कभी मत हारना। हौसला मजबूती का होगा तो फासला क्या है, हौसला मजबूत चाहिए। ये ज्यादा बाहर गेंद थी, कोई जरूरत नहीं बल्ला चलाने की। पॉइंट के क्षेत्र में गेंद को फील्ड किया, बाहर गेंद को रखा था, उन्होंने खींचने गए थे, व्हाइट बॉल भी मिल सकती थी, लेकिन बल्ला चला गया। स्ट्राइक होगी इस बार देखा जाए मेरे हिसाब से सचिन गरज के पास। ओवर की समाप्ति, आने वाले आखिरी 6 गेंदों में रन चाहिए 20, 20 पाहिजे। 7 चेंडू 20 धावा आणि धावसंख्या टोटल झालेली आहे ती म्हणजे 53. 20, 6 बॉल 20 रन, बस 3 छक्के दाग दिए तो वापसी भरी हो सकती है। सुपर 8 में कौन जाएगी? हेलो, संघाला है धोका, बिंदास ठोका, ठोकल्या ते जिंकल्या, हुकल्या ते मुकल्या घरी। तो आने वाले 6 बॉल में रन चाहिए इस बार 20। असंभव नहीं है, संभव चाहिए बनाने के लिए, लेकिन फिलहाल देखता हूं। छह में चाहिए 20, 6 बॉल में 20 चाहिए, लेकिन बॉलर आए बॉलिंग ट्रैक के ऊपर। बॉलर कौन है कि विश्वास पाटिल किसी को इस्तेमाल करेंगे, लेकिन सचिन गरज जब तक मैदान के अंदर है तब तक इस मेडिटेक स्पोर्ट टाइगर टीम को आशा है। लेकिन वो इस बार देखा जाए किस तरह से बल्लेबाजी करेंगे। स्ट्राइक उनके पास रहनी चाहिए। सेट बल्लेबाज है जिन्होंने बहुत ही खूंखार पारी खेली अपनी टीम के लिए। जय पाटिल विश्वास पाटिल के बीच ये मुकाबला चल रहा है। संतोष भोईर के पास गेंद है। सचिन गरज स्ट्राइक के ऊपर सलामी बल्लेबाज की सलामी पारी 37 पे खेल रहे, जिन्होंने 11 गेंदों का सामना किया है। 53 रन 1 विकेट के नुकसान पे। गुड शॉट, कैच आया, गुड शॉट यार। विराट कोहली ही सामने मुझे दिखा, क्या कवर के ऊपर मारा यार, फ्लैट पैरेलल सपाट छक्का डीजे। कैप्टन भारत रत्न सचिन तेंदुलकर साहब भी इस शॉट को मारते थे। गुड शॉट सचिन, और छक्के के साथ स्कोर जाएगा 59। 5 में 14 चाहिए। हिम्मत हारो मत, जमीन के आगे आसमान कभी झुकता नहीं है, ये ध्यान में रखिए। अगर हौसला मजबूती का है तो फासला क्या है। संतोष भोईर टेंशन में आए होंगे, नेक्स्ट बॉल परिवर्तन करना पड़ेगा। और सिंगल जरूर मिलेगा। स्ट्राइक इस बार पॉइंट के क्षेत्र में, लेकिन स्ट्राइक रहेंगी इस बार देखा जाए हेमंत के पास। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 60। आने वाली 4 बॉल जीतने के लिए 13 चाहिए। 4 ला 13, 2 छक्कों की जरूरत है। अब हेमंत क्या करेगा देखना पड़ेगा। इस बीच फुल टॉस, गगनचुंबी छक्का। इसलिए कहता हूं यारो, हौसला कभी बिकता नहीं, जमीन के आगे आसमान कभी झुकता नहीं। जंग में हथियार की नहीं, कलेजे की जरूरत है। दुपट्टों की दीवार के आगे तूफान कभी रुकता नहीं। खड़क 66। आखिरी 3 में चाहिए 7 रन। यह कहावत है ना कि खरबूजों को देखकर खरबूजा रंग बदलता है। सचिन ठोकरा तो हेमंत ने कह दिया मैं भी मारूंगा। फुल टॉस गेंद मिड विकेट पार हो गई एरिया में। आखिरी 3 में 7 चाहिए। विश्वास पाटिल, सुमित तिलन पड़ गए, पनवेल टीम टेंशन में आई होगी, लेकिन परिवर्तन चाहिए संतोष भोईर को। और देखिए 7 रनों की जरूरत है। और ये उड़ाया, गई 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 गई
ये गेंद सीधी गिर गई, चंपा खुश विरंबा देखो पेड़ लंबा जगह मारा खंबा ठोक दीजिए। करेगा और बैट्समैन के इलाके में गेंद फेंकेगा तो छोड़ा छोड़ेगा। लाइन में आया है जीतने के लिए 2 बॉल और 1 रनों की जरूरत है। कंपलसरी चेसिंग है क्या सुपर हो रहा है? 1 रन चाहिए क्या? बैटिंग सुमित और सचिन के बाद हेमंत ने भी ठोके। सचिन स्ट्राइक के ऊपर आना चाहिए था लेकिन हेमंत ने कह दिया मैं काम करूंगा, डरो मत। कड़क बल्लेबाजी जय पाटिल के नेतृत्व में टीम खेल रही है। विश्वास पाटिल जिस गेंदबाज को लाया उस गेंदबाज ने कप्तान का हौसला ऊंचा नहीं किया, लेकिन आखिरी 2 बॉल जीतने के लिए रन चाहिए 1। ये गेंद दौड़ गई तो प्रेशर आ जाएगा। कंपलसरी चेसिंग है भाई, कंपलसरी चेसिंग है आपको मैं बता रहा हूं, लेकिन ये गेंद दौड़ गई तो अगली बॉल के ऊपर मजा आ जाएगा। लेकिन ये गेंद इंपॉर्टेंट है सुमित इलेवन पड़ गए पनवेल के लिए। इस गेंद के ऊपर सिंगल मिला, सुपर 8 में डायरेक्ट मेडिटेक स्पोर्ट रायगढ़ 2 लाइक। क्या इस ओवर में मुझे लगता है छक्के कितने आए? 3 छक्के, 2 बॉल 1 2 बॉल 1 और सिंगल चुरा। और इसी के साथ मेडिटेक स्पोर्ट रायगढ़ जय पाटिल की सेना पहुंच गई सुपर 8 में। डीजे हेमंत ने जो बल्लेबाजी की 3 छक्के ठोक दिए और इस ओवर में जो रन आए, इस ओवर में पर्दा पाश हुआ और सुपर 8 में जय पाटिल की सेना दिनेश सावंत जी की ये टीम मेडिटेक स्पोर्ट रायगढ़ टीम पहुंच गई सुपर 8 में। कड़क बैटिंग 9 विकेट से इस मैच को जीता, लेकिन हार्ड लक सुमित इलेवन पड़ गए पनवेल विश्वास पाटिल की सेना। लेकिन मैन ऑफ द मैच